चला मॅचला सुरुवात करा. अंपायर सागर जरा चेतावणी द्या, वेळेचं बंधन आहे. राहुल गोलंदाजी मार्ग परती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नरेश आणि जय. प्रशांत आमचे ऑपरेटर प्रशांत नरेश आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आणि राहुल गोलंदाजी मार्ग परते. चला मॅचच्या दिशेने वळतोय राहुल गोलंदाजी मार्गमध्ये. पहिला चेंडू नरेशसाठी मोठा फटका. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये झेल सुटलाय. पकडो कॅच जीतो मॅच हे समीकरण अनेकांच्या मुखातून आपण ऐकलंय. हे वाक्य अनेकांच्या मुखातून ऐकलंय आणि हे वाक्य आता कदाचित इथल्या स्थितीशी जुळतंय, कारण झेल सुटलाय नरेशचा. जो नरेश मॅन इन फॉर्म आहे, मॅन इन फॉर्म नरेश काय धावांचा वर्षाव करेल का? या अगोदरच्या मॅच मध्ये अनबिलिव्हेबल मॅच पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी 54 धावांचा यशस्वी पाठलाग झाला 15 चेंडूंमध्ये. आणि आता या मॅच मध्ये पाहूयात किती धावा. आखूट टप्प्याचा चेंडू बाहेरच्या दिशेने निघत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. कट करायचं होतं, कट नाही झालाय, परंतु बीट जरूर झालाय. फलंदाज डॉट बॉल. DVPL पुन्हा एकदा राहुल. नरेश ओहो, चेंडू मागे निघून गेलाय वेगानं. थांबण्याचे संकेत नाही आहेत. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. नशिबाचा चौकार. नसीब भी बहादुरों का साथ देता ऐसा मैंने सुना है. नशीब सुद्धा बहादूर लोकांचा साथ देतो आणि नशीब केव्हा आपल्या बाजूने झुकतं, ज्या वेळेला आपण मेहनत सुद्धा तितक्याच मोठ्या लेवलची केलेली असते. आणि नशिबाला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तितक्या मेहनतीला सादर करावं लागतं. इथे कदाचित मेहनत या अगोदर जास्त असावी. नरेशची वडणं चेंडू मागे निघून गेलाय 4 धावांसाठी. उचली घेणाऱ्या चेंडूवरती येणारा तो 4 धावांचा प्रसाद होता. 4 बॉल झालेत, 6 धावा धावफलकावरती. शेवटच्या आता अंतिम चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी राहुलची इथे पाहायला मिळते. कोणत्या प्रकारे हात खोलू दिले जात नाहीत. माहीत आहे राहुलला खेळपट्टीवरती ग्रास आहे, त्या ग्रासला कशा प्रकारे युटिलाइज करायचं हे सुद्धा चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि त्या खेळपट्टीला युटिलाइज करत असताना आणि ज्या प्रकारे रनअप आहे बॉलरचा तो सुद्धा प्रभावित करणार आहे. आखूट टप्प्याचा चेंडू तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न. चेंडूला आउट कटर इथे टाकला गेला होता आणि त्याच्यावरती कोणती धाव नाही. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा धावफलकावरती टीम साहिल 11 रोहा या संघाच्या. यावेळेला शफल झाले, त्यानंतर सफल सुद्धा होतात. चेंडूला फेकून दिलंय बाउंड्रीलाईनच्या सरळ बाहेर. आउट ऑफ द पार्क. यूज इट. षटकार. षटकार आला. पियुष आलाय गोलंदाजी मार्क पडते. पियुषला मात्र षटकाराने त्याचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेला. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षक शॉटमध्ये तैनात होता. चांगली फिल्डिंग करेल तो प्रत्येक धाव येते. या मॅच साखळी सामन्यामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्या मॅचची रंगत तितकी मोठ्या प्रमाणात दिसणार नाही. बिकॉज या अगोदर अशा 2 ते 3च मॅच झाल्यात. त्या मॅचेसमध्ये रंगत पाहायला मिळाली, अनुभवायला मिळाली आणि त्यानंतर बाकी सर्व एका हाती किस्से लढत राहिले. याच्या आधीची मॅच सर 1 नंबर मॅच होती. फक्त षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. हा आणि ती तोडफोड होतो, तो काउंटर अटॅक होता. मी ज्या 2-3 मॅचचा उल्लेख करतोय त्यामध्ये त्या मॅचचा सुद्धा समावेश आहे. आणि ती मॅच
या अगोदर कधी झालेलं नाही आहे या DVPLच्या माध्यमातून नाही. आजच्या दिवसामध्ये तशी रंगलेली आहे. एक संघ स्पर्धेबाहेर होता, एक संघ स्पर्धेच्या आतमध्ये इन होता, एक क्वालिफाय झाला, एक स्पर्धेबाहेर झाला. परंतु जे काही मॅच खेळले त्याला एन्जॉय करत असताना धावा बनल्या आणि एन्जॉय करत असताना त्याचा पाठलाग सुद्धा झालाय. षटकाचा खेळ दुसरा मार्गस्थ 13 धावा दापल करती. 3 चेंडूचा खेळ झालाय. फलंदाज बाद. संकल्प विजय प्रतिष्ठान आणि वादळ ग्रुप दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी या. स्टेअर काढण्याचा प्रयत्न चेंडूला एका धावेसाठी चेंडू खेळला गेलाय. सिंग नाही नाही धाव नाही आली. डॉट बॉल. दिनेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. एकच विकेट गेली आहे. 13 धावा दाबल कवरती आहेत. पुन्हा एकदा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि पुढच्या बॉलला प्रसाद बहुतांश वेळा मिळतो. इथे मिळालाय. चेंडू सीमारेखा पार. षटकार. दोन षटकाच्या सामर्थ्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 19 धावा. 19 पुन्हा एकदा 19 आकडा आठवल्या नक्कीच आठव्या महाराजांची जयंती आपण साजरी करतो. रक्त सांडलेल्या माती वेचिली आम्ही स्वराज्य मोती भिडवली आम्ही रणांगणांची छाती रोखिली आम्हीच वादांची गती आणि भगव्याच्या अभिमानास्पदी श्वासातून एकच नाव आहे ते म्हणजे राजे शिवछत्रपती. महाराजांबद्दल बोलायचं तर अप्रतिम असं नक्कीच. नौका गोलंदाज येताना पाहिलं होतं राहुल तर फलंदाजीसाठी एका बाजूला असेल नरेश तर दुसऱ्या बाजूला दिनेश. दोन्ही फलंदाज. दिनेश यांच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज राहुल सज्ज होताना पाहायला मिळतोय. दिनेश मोठे फटके खेळणार का? जर तर क्रिक बसमध्ये वळूया काय होणार काय घडणार या चेंडूवरती. अकोट टप्प्याचा चेंडू होता. चांगला स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जोपर्यंत फेकी करेल तो वर दुहेर धाव आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न घेणार का यशस्वी पाहावं लागेल. यश पंचांकडे नजरा वळतील. पंचांनी मात्र दात फेटाळली आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण असं पंचांमार्फत घोषित करण्याचा धावसंख्येत 3 ने वाढ. माफ करा विशाल आहे त्यांच्या माहित नव्हतं. चुकीला माफी असते. चला वळूया पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी टप्प्यावरती स्वार होताना पाहायला मिळत आहे. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आहे वाईट साठी. हे कुठेतरी आतापर्यंत समीकरण पाहिलं. बॅटला चेंडू लागला ना की पंचांकडे सर बघितलं जातं वाईट द्या. पुन्हा एकदा शेटच्या दिशेने चढवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक असेल चेंडूवरती कोणती चुकी करत नाही. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे आणि नरेश यांची खेळी संपुष्टात. नरेश बॅक टू द पवेलियन. चांगली खेळी करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या मॅच रंगात पाहायला मिळून मित्रांनो आतापर्यंतच्या मॅचमध्ये याच्या आधीची झालेली मॅच होती. त्या मॅचमध्ये षटकारांची आतिषबाजी 54 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि तदनंतर 54 धावा सुद्धा चेस केलं. ते पण एक चेंडू राखून. ते पण शेवटचा चेंडू जेव्हा 2 धावेची गरज होती त्यावेळेस सुद्धा आला षटकार. ती मॅच रंगत पाहायला मिळाली. याच्या आधीची जी मॅच झाली होती वादळ आणि यंगस्टार अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळाली. जे तो फलंदाजी त्याचं फक्त एकच ध्येय होतं आपलं नाणं कसं वाजणार तर खणखणीत षटकार. सॉरी माफ करा. याची जी मॅच होती जय अहिल्या वर्सेस साईज फोर्ड. या मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते दिनेश भूषण नौका फलंदाज आले. भूषण आल्या पावली सेट होऊन आलेला फलंदाज. क्लास 1 फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा क्लास दाखवताना पाहायला मिळते सुद्धा फलंदाजीचा भरणा पाहिला ना साई 11 चांगली फलंदाजी पाहिलं तर जो फलंदाज येईल तो मात्र आपली चोख भूमिका बदलत म्हणजे षटकारूपी खेळ करत मात्र आपल्या संघाला सुस्थिती मांडण्याचा एक मापक असा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न पुरेपूर केला जातोय. कारण की क्रिकेटच्या पटलावर तेच बोलत ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच मैदानामध्ये किंमत आणि प्रत्येक प्लेअर आपली चांगली हिंमत दाखवताना पाहायला मिळतोय. नादाकतवरी फलंदाजी गोलंदाजावरती मात्र नक्की बरकत दाखवणार का एक चांगली हरकत करावी लागेल तर कुठेतरी बरकत मिळेल. पुन्हा पंचांकडे नजर वळली जाते. पंचांचे हात समांतर चेंडू असेल अवंतर 1 धावेसाठी धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या होते 29. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू हो हवाई सुंदरीला हाय बाईक करत चेंडू जातोय आउट ऑफ द पार सीमारेषा पार षटकार. क्लास फलंदाजी शेवटच्या क्षणी आला. भूषण आणि आपल्या नावाचं भूषण दाखवताना पाहायला मिळतं. चांगली आडव्या पट्ट्यानं आडवा स्ट्रोक अप्रतिम अशी पारी खेळताना पाहायला मिळतं. शेवटच्या क्षणीवर मात्र स्कोअरचं पारडं उंचावण्याचे मोलाची भूमिका बजावताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 35. विजयासाठी लक्ष असेल 36 धावांचं. चालू करा. पाठलाग करायचा आहे 36चा. नेक्स्ट मॅचचा ज्यांचा टॉस झालाय त्यांनी तयार राहायचंय. पहिल्या चेंडूवरती मोहर उमटवली गेली षटकार. पुन्हा एकदा करूया 6 मिनिट श्री गणेश गेला. पुन्हा एकदा आठवूया गणरायाला. तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोर्या संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोर्या. 6 धावांसाठी अप्रतिमाचा षटकार येताना पाहायला मिळत आहे. फलंदाज विशाल तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज असेल जय. जय आणि विशाल ज्या पद्धतीने जय वीरूची जोडी होती इथे जय आणि विशाल पण इथे मात्र परस्पर विरोध येताना पाहायला मिळतात. एक असेल गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला असेल फलंदाज विशाल. विशाल अशी कामगिरी करणार का की जय विजयाचं रूपांतर आपल्या पराभवात न करता मात्र जय विजय नावाचा जय इथे
डंका वाजवणार का पुन्हा एकदा पाहावं लागेल. होता चांगली गोलंदाजी, इथे मात्र उसरी घेणारा चेंडू होता, एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील वाढ होईल. धावसंख्या 2 चेंडूच्या समोर धावसंख्या होते 7 धावा. नक्कीच इथे वॉर्निंग दिली गेली, 1 बाउन्स, 1 बाउन्सची वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला पंचांमार्फत. पुन्हा एकदा आता फलंदाज असेल राहुल. जय टू राहुल असं समीकरण रंगताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मांडण्याचा बॅट शेज लागली गेली, क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करतो तोपर्यंत मात्र एकेरी धाव. धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. पुन्हा एकदा असेल समीकरण जय आणि विशाल. पुन्हा एकदा या दोन्ही गोलंदाज फलंदाजामध्ये रंगलेलं युद्ध पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आला, तदनंतर एकेरी धाव. पुन्हा एकदा जय टू विशाल समीकरण रंगताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. हो हो, कोणती चुकी करत नाही. विकेट गिरता हुआ, संगीत बसता हुआ, डीजे. चला धन्यवाद डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते. धावसंख्या होते शेवटचा चेंडू शेषाच्या षटकामधील धावसंख्येत 8. नौका फलंदाज येतोय भूषण. भूषण आपल्या नावाचं भूषण सोडणार का इथे पाहणं गरजेचं असेल. आधीच्या मॅच मध्ये शेवटच्या जण एक भूषण आला होता, त्यानं मात्र अप्रतिम अशी पारी खेळला होता. या भूषणने देखील मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू धाडला होता, जेल केला धरतीला दान. पुन्हा एकदा दगडीचा इथून सेम आवाज आला, चुकीला माफी नाही. आणि इथे मात्र क्रिकेटच्या पटलावरती नसते चुकीला माफी, कारण की कोणता फलंदाज कधी क्लास दाखवेल. एक संधीचं सोनं मात्र नक्कीच षटकार चौकारामध्ये करेल आणि त्याचं रूपांतर विजयामध्ये होईल. हरकत नाही मित्रांनो. धावसंख्या होते 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 10 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक छोटस असं सुरील संगीत. डीजे चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. नौका गोलंदाज मार्ग शोधताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल नरेश. नरेश बावधाने. पुन्हा एकदा या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पॉवर जनरेट केली होती, क्षेत्ररक्षकाला दूर, चेंडू गेला भुर्र, चौकारासाठी 4 धावा. पुन्हा एकदा चांगली फलंदाजी, पहिले जमखम दाखवला होते. सलामीचे गोलंदाजी सुद्धा हाताळताना पाहिले होते राहुल. सलामीचे गोलंदाज आता गोलंदाजीवरती अधिराज्य करताना दाखवलं पहिल्या षटकामध्ये. आता फलंदाजीमध्ये सुद्धा अधिराज्य करताना पाहायला मिळत आहेत. राहुल यांच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहिजे, वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला धावसंख्या देखील वाढ. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते धावसंख्या होते 15 धावा. ही लढत मात्र अप्रतिम होताना पाहिलं दोन्ही संघांमध्ये. हो त्या ठिकाणी
चेंडू फेकला, त्या वेगाने देखील चेंडूला बाहेर फेकलं गेलं. फक्त तुमचा इम्पॅक्ट चांगला असायला हवा. बॉलचा आणि चेंडूचा संपर्क झाल्यानंतर जो स्वीटचा साऊंड कानावरती ऐकायला मिळतं ना, तो म्हणजे त्या चेंडूवरती उमटलेली मोहर म्हणजे षटकार. क्लास 1, मॅग्निफिसेंट, गगनचुंबी, आकाशभेदी षटकार, ब्रँडेड बाय राहुल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 21 धावा. क्लास क्लास दाखवला ते पूर्ण ताकदीचा वापर पुरेपूर केला होता. पुन्हा एकदा क्रॉस झाला घ्यायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक देण्यात एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्र एकावरती समाधान. दुसरे तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतो आणि आपल्या पायाला हात लावतो. चुकीची माफी कदाचित स्वतःकडेच मागतो. त्यांना दुहेरी धाव अर्जित केल्या. ते रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय भूषण. कारण की गरजेचं होतं ज्यावेळी नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज पोहोचेल तत्पर्यंत तुम्ही पोहोचणं गरजेचं होतं. भूषणचे घेते संपुष्टात. भूषण बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा विकेटचं पतन करूया डीजे ला पाचारण. डीजे पुन्हा एकदा नौका फलंदाज येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला. दुहेरी धाव चांगली अर्जित केली गेली. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 23 धावा. 4 चेंडूचा खेळायला संपुष्टात होते. धावसंख्या होते 23 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवलं गेलं रोहित यांना. पंतांकडे दाद मागितले ते पंतांच्याकडे दाद मागितले ते अपील 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 आणि अपील. पंच जर द्विधावच असेल एकमेकांकडे डिस्कस करू शकतात तदनंतर निर्णय देऊ शकतात. पंचांनी मात्र अपील फेटाळली. नॉटआउटची घोषणा. पंचांचा निर्णय अंतिम. ज्या पद्धतीने हायकोर्टमध्ये न्यायमूर्तींची भूमिका निर्णायक तशीच मात्र या क्रिकेटच्या पटलावरती सुद्धा या 2 न्यायमूर्तींची निर्णय हा अंतिम निर्णय. पाहिजे 36 करायचं. 23 झालं. 15 पाहिजे. 36 करायचं 15 पाहिजे. 15 पाहिजे. 6 आणि 7 13 पाहिजे. 13 पाहिजे. 24 ना 24 झाला. 23 झाला. 23 तुमच्याकडे झाला. 24 झाला. 24 झाला. तो पहिलीलाच आउट झाला का? मगाशी दुसऱ्याला आउट झाला. नाही दुसऱ्या एक काढलं दुसऱ्याला आउट झाला. पहिल्या बॉलला दुसऱ्याला आउट झाला. माझ्याकडे एक्स्ट्रा. माझ्याकडे 23 आहेत. त्याकडे 24. ओव्हरला 14. 6 4 10 आणि 1 11 11 13 आलेत. वाईट 1 6 1 चौकार 1 2 1 1 डॉट आणि 1 विकेट. 2 1 एकदा सिंगल पण आउट झाला. डबल आउट झाला. पुन्हा इथे त्याचा चौकार येताना पाहायला मिळतोय. तू की मी की तू, बुलाती है मगर जाने का नाही. असं करता करता मात्र चेंडू दोघांच्या मधून गेला. चौकारसाठी 4 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 28 धावा. 28 धावा. विजयासाठी लक्ष असेल.
समीर असेल 4 चेंडू 8 धावा. काय सामना रंगत पाहायला मिळते, अप्रतिम अशी रंगत. चोवीस होते मित्रा. दुसऱ्या षटकामध्ये चौकार षटकार वाईट, एक काढून रनआउट आणि 2 धाबा अशा धाबा आल्या होत्या. त्यामध्ये टोटल 14 धाबा आल्यात. 14 24 झाल्या राजा. रनआउट दुसऱ्या धावेवर झाला. रनआउट दुसऱ्या धावेवर झाला. तू पण 24 आम्ही पण 24. मग एक्स्ट्रा प्रश्न प्लेयर कुठे इथं आहे? आहेत. तू पण 24 बोलतो, आम्ही पण 24च बोललो. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. हो, इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. काय होणार? विकेटचा सॅक्रिफाईस केला आहे. कारण रोहित यांच्या खांद्यावरची मॅचची धूर असेल. कारण रोहित मोठे फटके खेळताना पाहायला मिळत आहेत. इथं विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. राहुल माफ करा, राहुल जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे ना तोपर्यंत मात्र सामना त्याच्यामध्ये ताकद आहे, कॅपॅसिटी आहे मोठे फटके खेळण्याची. आतापर्यंत पाहिलं गोलंदाजी असो फलंदाजी बिग फॅक्टरची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 28. आता समीकरण असेल 3 चेंडू 8 धाबा. आता मात्र काय घडणार, काय बिघडणार या मैदानामध्ये? पुन्हा एकदा राकेश की राहुल, राहुल की राकेश. 3 चेंडू 8 धावेची गरज. एक धाव. आता समीर असेल 2 चेंडू 7 धावेची गरज. समीकरण असेल 2 चेंडू 7 धावा. राकेश आणि रोहित ज्या पद्धतीने बोलत बॅट आणि चेंडू मध्ये रंगलेलं युद्ध, त्या पद्धतीने मात्र नक्कीच आपण पाहता टीम संकल्प विजय प्रतिष्ठान अंतर्गत धनगर वसई प्रीमियर लीग 2024 मानस सन्मानाची स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळते. 2 चेंडू 7 धावा. काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये? यो फलंदाजी आणि हा येतोय आशावादी, प्रेरणादायी, विजयाच्या वेलीवरती विजयाच्या एक आशेचं फुल प्रफुल्लित करणारा खणखणीत दणदणीत षटकार. आता समीकरण असेल 1 चेंडू 1 धाव. अप्रतिमाशी फलंदाजी, नो डाऊट अबाउट इट. 1 मॅन आर्मी. राहुल आपल्या संघासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कंपल्सरी चेस असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चला स्पीडअप घ्यायचंय, त्वरा करायची, तत्परता दाखवायची. टाइम इज मनी, डोंट वेस्ट पाण्यावानी.
इथे डाय मारणं गरजेचं होतं. इथं शेवटचं क्षण होतं. एक चेंडू एक. इथे मात्र नक्कीच मैदान सुद्धा चांगलं होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं होतं. हरकत नव्हती शेवटच्या क्षणावरती थोडासा जोखीम घेण्याचा प्रयत्न केला असता तर. आणि विजेता संघ ठरतोय अर्जुन. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाला खूप खूप शुभेच्छा. यापुढचा होणारा सामना असेल एका बाजूला असेल वादळ ग्रुप तर दुसऱ्या बाजूला असेल